लोहा जितना तपता है उतना ही ताकत भरता है। लोहा जितना तपता है उतना ही ताकत भरता है। सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निखरता है। हीरे को जितनी धार लगे उतना ही खूब चमकता है। मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है। सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा। सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा। नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा। और हम आदम के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा। और हम भारत माँ के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा। हर संघर्ष सफल होगा। कुछ ज्यादा वक्त लगेगा पर संघर्ष जरूर सफल होगा। हर समस्या का हल होगा। आज नहीं तो कल होगा, आज नहीं तो कल होगा। नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे। जगातील कुठल्याही छोट्या असू द्या मोठ्या असू द्या, यशासाठी कामामध्ये कष्टामध्ये सातत्य संयम या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि त्या संयमानं आपण काम करत राहूया, सातत्यानं आपण आपल्या ध्येयाप्रत चालत राहूया। आपण टीईटी पेपर 1 पेपर 2 आणि सीटीईटी साठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन कोर्स सुरू केलेला आहे, ज्यामधून तुम्हाला 2 महिन्यामध्ये ऑल सब्जेक्टला रिव्हिजन होईल, फर्स्ट टॉपिक टू लास्ट टॉपिक, सर्वांना माहिती आहे। आणि त्यामधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा पहिला टॉपिक शिकवला आहे। आणि त्या पहिल्या टॉपिक तुम्हाला किती समजलाय, तुम्ही किती अभ्यास केलाय, यावर आधारित आपण आज त्या पहिल्या टॉपिकवर, टॉपिक नंबर 1 ज्याचं नाव आहे मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र व बालमानसशास्त्र, अर्थ स्वरूप व्याप्ती, या टॉपिकवर आज आपण प्रश्नोत्तर पाहणार आहोत। ओके, चला सुरुवात करूया। मग सगळ्यांनी एकदा चॅनलवर नवीन असाल तर सर्व गुरुजनांना विनंती आहे, आवाहन आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा। याचबरोबर लाईकच्या बटनवर क्लिक करा आणि लेक्चर संपल्यानंतर आपल्या शिक्षक सहकारी बंधूंना भगिनींना आपल्या व्हॉट्सअपच्या, टेलिग्रामच्या, इन्स्टाच्या ग्रुपला शेअर करायला विसरू नका। आपण कालपासून म्हणजे 31 जून पासून हा नवीन कोर्स सुरू केलेला आहे, फास्ट ट्रॅक रिव्हिजन कोर्स। यामध्ये आपण मराठी, हिंदी, इंग्लिश, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, गणित, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र, हे सर्व विषय जे आहेत, पेपर 1 असू द्या नाही तर पेपर 2 असू द्या, हे सर्व विषय पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत स्पीडनं लाईव्ह रेकॉर्डेडच्या माध्यमातून शिकणार आहोत। ओके, सर्व विषयांना रिव्हिजन होणार आहे 2 महिन्याच्या आतमध्ये। आणि मग या सर्व विषयांचा असा हा अतिशय महत्वाचा जो कोर्स आहे, तो ऑल सब्जेक्टचा, पेपर 1 चा 499, पेपर 2 चा 499, सर्व विषयाच्या रिव्हिजनसाठी। ओके, याचबरोबर आपण अजून एक वेगळा प्रयोग जो केलाय आणि तो सक्सेसफुल ठरलेला प्रयोग आता कोर्सच्या रूपाने आपण सुरू करत आहोत। याच्या अगोदर आपण काय केलं की परीक्षा 28 ला होणार होती, त्याच्यामुळे 2च डेमो टेस्ट घेतल्या होत्या, 2 डेमो टेस्ट सेपरेट 11 रुपयाला 1 डेमो टेस्ट अशा रीतीनं। मात्र आता आपण परीक्षेपर्यंत, मग परीक्षा 2 महिन्यानं हो 6 महिन्यानं हो, नो प्रॉब्लेम, परीक्षेपर्यंत तुम्हाला पेपर 1 चा आणि पेपर 2 चा डेमो टेस्ट सिरीजचा कोर्स जो आहे तो सुरू केलेला आहे। मग तो कोर्स 99 रुपये तुम्ही भरले, 99 रुपये की परीक्षेपर्यंत दर रविवारी तुम्हाला पेपर 1 स्वतंत्र, पेपर 2 स्वतंत्र अशा सोडवण्यासाठी टेस्ट येतील। मग या टेस्ट जॉईन करण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरला जायचं, शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं, त्यामध्ये तुम्हाला टीईटी टोटल कोर्स किंवा टीईटी टेस्ट सिरीज किंवा टीईटी स्पेशल सब्जेक्ट कोर्स, यामध्ये तुम्हाला हा कोर्स दिसेल। तुमची भाषा कोणती, तुमचा पेपर 1 आहे का 2 आहे हे पहा, त्या कोर्समध्ये जा, तिथं बाय नाऊवर क्लिक करून 99 रुपये भरा, संपला। तुम्हाला परीक्षेपर्यंत किती दिवस किती महिने लागू द्या, परीक्षेपर्यंत दर रविवारी हा टेस्ट सोडवण्यासाठी हा टेस्ट येईल आणि याच्या विश्लेषणाचे लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळतील।
ओके. आणि याच्या अगोदरचा जो मागचा फास्ट ट्रॅकचा कोर्स जॉइन करायचा असेल, तिथं सुद्धा आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲपमध्ये जायचं आणि ॲपमध्ये जाऊन टी टोटल कोर्स या फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा कोणता पेपर आहे, पेपर 1 आहे का पेपर 2 त्यानुसार हा कोर्स जॉइन करता येईल. ओके. चला आता आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. टॉपिक 1 नंबरच्या टॉपिकवरती प्रश्नोत्तर आहेत. आत्तापर्यंत त्या टॉपिकवर आलेले प्रश्नोत्तर पण घेणार आणि त्या आधारावर नवीन एमसीक्यू सुद्धा घेणार. पहिला प्रश्न पहा. मानसशास्त्राच्या उगम काळातील आत्मा या संकल्पनाचा स्वीकार न करण्यामागे खालीलपैकी कोणते प्रमुख वैज्ञानिक कारण होते? म्हणजे अरिस्टॉटलने आपल्या डी ॲनिमा नावाच्या ग्रंथामध्ये आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशा प्रकारची व्याख्या मांडलेली आहे, तर ती स्वीकारली नाही. काय कारण? त्याचं प्रमुख वैज्ञानिक कारण काय असं? तर पहा, पहिलं कारण दिलं इथं. पहिलं, आत्म्याची व्याख्या करणे कठीण होते. अगदी बरोबर आहे. आत्मा कसा आहे, कुठं आहे, काय काम करतो, काय खातो, काय पितो, काय आहे का? काहीच नाही. आत्म्याची संकल्पना स्पष्ट करणं, व्याख्या करणं हे कठीण आहे. दुसरं विधान दिलेलं आहे पहा, आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रायोगिक पुरावे नव्हते. कसे पुरावे? आत्मा आहे कुठे? हातात बसलाय, पायात आहे, डोक्यात आहे, काना काय आहे का अस्तित्व? कुठं दाखवता येणारे नाही. त्याला काही पुरावा देता येणारे नाही. म्हणून ते सुद्धा करणे. ही संकल्पना केवळ धार्मिक, हा आत्मा म्हणजे एक धर्माशी निगडीत संकल्पना मांडली गेलेली होती. आणि म्हणून तीनही कारण आहेत ज्यामुळं आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या मांडली नाही, स्वीकारली नाही. आणि म्हणून पहा, आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. ओके. झाला पहिला प्रश्न. याच्यानंतर दुसरा प्रश्न पहा. मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र आहे, ही व्याख्या देणाऱ्या मानसशास्त्रज्ञाच्या मते वर्तन म्हणजे काय? आता ही व्याख्या कोणी मांडली? ही व्याख्या मांडली जेबी वॅटसन, अमेरिकन वर्तनवादी मानसशास्त्रज्ञाने, की मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. यामध्ये मन या संशोधकाने एक शब्द टाकला, एक संकल्पना ऍड केली, अनुभव व वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. रॉबिन्स, किंग्स आणि मॉर्गन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी अजून एक वेगळी संकल्पना मांडली, मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. अशा रीतीनं वर्तन या संकल्पनेला सेंटरला मानून ह्याच्या व्याख्या केल्या. त्यामध्ये असं विचारलंय की वर्तनाचे शास्त्र जे आहे, ही व्याख्या देणाऱ्या मानसशास्त्रज्ञांच्या मते वर्तन म्हणजे नेमकं काय? मग पहिलं विधान आहे केवळ बाह्य शारीरिक हालचाली. खरं तर बाह्य शारीरिक हालचाली हेच वर्तन आहे, पण केवळ दिलंय तर याच्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह आहे, याच्यामध्ये काहीतरी संकुचित आहे, म्हणून एक नाही. केवळ मानसिक क्रिया, तर इथं सुद्धा केवळ मानसिक प्रक्रिया म्हणजे इथं सुद्धा या निगेटिव्ह. मानसशास्त्रामध्ये केवळ आलं की 99% ते उत्तर निगेटिव्ह असतं. तिसरं विधान पहा, बाह्य वर्तन व आंतरिक अनुभव यांचे एकत्रीकरण. अगदी बरोबर. आपल्या मनात, आपल्या अंतःकरणामध्ये जे विचार आहेत, ज्या भावना आहेत, त्याचंच प्रकट रूप म्हणजे वर्तन, असं वर्तनवादी वाले मानतात. आणि म्हणून आपलं उत्तर ऑप्शन नंबर क आहे, 3 आहे. केवळ अनैच्छिक क्रिया हे सुद्धा निगेटिव्ह आहे, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, शैक्षणिक मानसशास्त्राचा मुख्य केंद्रबिंदू खालीलपैकी कोणता आहे? आता मानसशास्त्र नाही, शैक्षणिक मानसशास्त्राचा. मग पहिला केवळ पाठ्यक्रम रचना, केवळ आलं नकारात्मक झालं नाही. अध्यापन पद्धतीची सुधारणा, तर हे असू शकतं, परंतु एवढंच नाही. त्यानंतर अध्ययन करता म्हणजे विद्यार्थीचं केंद्रबिंदू, त्याच्या सुधारणा घडवायची, त्याला घडवायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून राष्ट्र घडवायचं. अध्ययन प्रक्रिया हे सुद्धा बरोबर आहे. अध्ययन परिस्थिती हेही बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर दिसते. केवळ शिक्षकाचे वर्तन नाही, ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोपे प्रश्न आहे बघा, हा टॉपिकच सोपा आहे. पहिला टॉपिक. पुढे, शिक्षण ही मानवी वर्तनात बदल घडून आणणारी प्रक्रिया आहे. अगदी बरोबर आहे. शिक्षणाने माणूस घडतो. हे विधान शैक्षणिक मानसशास्त्राच्या कोणत्या पैलूवर भर देते? ज्ञानाचे संक्रमण. ज्ञानाचे संक्रमण इथपर्यंत ठीक आहे, परंतु मानवी वर्तनात बदल घडून आणणारी प्रक्रिया म्हटल्यावर काहीतरी वेगळं असणं. हा वर्तनातील अपेक्षित बदल.
विद्यार्थ्याला कसा घडवायचा आहे, कोणतं ध्येय साध्य करायचंय, म्हणजे वर्तनातील अपेक्षित बदल हे विधान बरोबर दिसतंय. केवळ गुणात्मक विकास हेही परिपूर्ण नाहीये. विषयातील निपुणता नाही, तर ऑप्शन नंबर 2 हेच आपलं परिपूर्ण अचूक उत्तर आहे. नंतर पुढे आलाय पुढचा प्रश्न. शैक्षणिक मानसशास्त्राचा उपयोग करून शिक्षक वर्गात वैयक्तिक भिन्नता कशा प्रकारे हाताळू शकतात. म्हणजे हा मठ्ठ विद्यार्थी, हा मध्यम विद्यार्थी, हा हुशार विद्यार्थी किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची भिन्नता असते, तर ती कशी हाताळू शकतात असं इथं विचारलेलं आहे. पाहूया 4 पर्यायामध्ये. सर्वांना समान गृहपाठ द्यायचं म्हटल्यानंतर भिन्नतेचा काय उपयोग झाला, काय विचार झाला, काहीच नाही. शिकवण्याच्या पद्धतीत लवचिकता आणून, तर विद्यार्थ्यानुसार गरजेनुसार त्या विद्यार्थ्यांचा विचार करून बदल घडून आणणं म्हणजे लवचिकता आहे. म्हणजे हे जरा बरं दिसतंय, बरोबर दिसतंय. केवळ हुशार विद्यार्थ्यांना महत्व द्यायचं. हुशार विद्यार्थी तसेही घडणार आहेत. खरं घडवायचं असतं. खरं कसं बसतं ते सामान्य आणि मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी, बरोबर. आणि वर्गवारी करून, तर वर्गवारी करणं हे अवघड आहे, किचकट बाब आहे. म्हणून साधं सोपं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, शिकवण्याच्या पद्धतीत लवचिकता आणून. खरं तर हे आदर्श उत्तर आणि हे मार्क देणार आहे. पण नेमकं काय करायचं लवचिकता, तर बऱ्याच वेळा आपल्या बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्रामध्ये अशीच उत्तर बरोबर दिली जातात. म्हणजे काय, आपले अध्यापन चालू असताना काही विद्यार्थी आपल्या अध्यापनाकडे लक्ष देत नाहीत. आपण काय कराल, तर पुढचे 2 रपाटे दोघांना जर टाकले ना, बाकीचा अख्खा वर्ग सगळा एकदम सरळ होणार, पण त्याला मार्क नाही. मग विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य उपाययोजना करू, असं आहे ते. याला मार्क आहे आणि हे बरोबर आहे. आपलं शिक्षणशास्त्र आदर्शवादी आहे. पुढचा प्रश्न, शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती खालीलपैकी कशाचा समावेश करते. म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये कोणत्या संकल्पनांचा समावेश होतोय. विद्यार्थ्याचा वर्तनाचा समावेश होतोय, अध्यापन पद्धती व मूल्यांकनाचा समावेश होतोय, वर्गातील वातावरण व मार्गदर्शनाचा समावेश होतोय, सगळ्याचा समावेश होतोय. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. पुढे, बालमानसशास्त्राच्या अभ्यासातून शिक्षकाला काय लाभ होतो. बालमानसशास्त्राचा अभ्यास शिक्षकांनी का करायचा, हेच त्याचं उत्तर असणार आहे. विद्यार्थ्याला शिस्त लावणे, हे जरी थोडंफार असलं तरी शिस्त लावणे हे आता अभ्यासक्रमात राहिलं नाही. मोकळ टाक्या राहू द्या, त्याला स्वातंत्र्य द्या, त्यानं शिक्षकाला भुसकू द्या, शिक्षकाच्या गाड्या पंक्चर करू द्या, विद्यार्थ्याला शिस्त नाही लावायची. आपलं जरा वेगळं आहे. मग विद्यार्थ्याच्या विकासात्मक गरजा समजून अध्यापन, विद्यार्थ्याच्या विकासात्मक गरजा समजून घेऊन त्याला अध्यापन करायचंय, हे खरं आहे बघा, हे बरोबर आहे. अजून पुढे, केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणं, निगेटिव्ह आहे. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणं तर संकुचित होतंय. विद्यार्थ्याची तुलना करणं हेही योग्य नाही, तर ऑप्शन नंबर 2च आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, मानसशास्त्र सायकोलॉजी या शब्दाची उत्पत्ती कोणत्या 2 ग्रीक शब्दांपासून तयार झाली. आपण कालच्याच लेक्चरमध्ये पाहिलं. सायको म्हणजे आत्मा, लोगस म्हणजे चर्चा करणे, अभ्यास करणे, अशा प्रकारचा शब्द आहे सायको, आत्मा, बरोबर. आणि म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सायकोलोगस. सायको प्लस लोगस. गिजूभाई बदेकाने 1921 मध्ये टिंबटिंब येथे बालशाळा सुरू केली. तर बालशाळा गुजरात मधील भावनगर शहरामध्ये दक्षिणामूर्ती या ठिकाणी सुरू केलेले, ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता ठाणे जिल्ह्यातील कोसबाड या ठिकाणी अनुताई वाघ यांचं मोठं काम आहे. एर्नाकुलम भारतातलं पहिलं साक्षर राज्य केरळ आणि पहिला साक्षर जिल्हा जो आहे तो त्या केरळ मधला एर्नाकुलम किंवा एर्नाकुलम. आणि गुजरात मधील बडोदा संस्थानामध्ये राजकोट नावाचं शहर आहे, जिथल्या आल्फ्रेड हायस्कूलमध्ये 1876 पासून महात्मा गांधीजींच्या शिक्षणाला सुरुवात झाली. म्हणजे 4, 2 आणि 1 हे पर्याय महत्वाचे आहेत वेगवेगळ्या घटनांसंदर्भात. मात्र आपलं उत्तर इथं ऑप्शन नंबर 3 आहे, पर्याय क्रमांक 3 हा प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट, अचूक पर्याय ओळखा. बरोबर पर्याय आता आपल्याला ओळखायचा आहे.
पहिलं वाक्य आहे, मानसशास्त्र शिक्षणाचं ध्येय निश्चित करतं. तर शिक्षणाचं ध्येय हे शिक्षणशास्त्र निश्चित करतं. कोण? शिक्षणशास्त्र निश्चित करतं, मानसशास्त्र नाही. म्हणजे पहिलं चुकीचं. ते ध्येय गाठण्यासाठी शिक्षणशास्त्र मार्गदर्शन करतं. तर तसं नाही. शिक्षणशास्त्रानं ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी मानसशास्त्र मदत करत असतं, मार्गदर्शन करत असतं. म्हणजे मानसशास्त्रातल्या तत्वांचा, सिद्धांताचा उपयोग होत असतो. म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे. दोन्ही विधान चुकीचे आहेत. ते बरोबर कसे होतील, कसे चुकीचे आहेत हे आपण पाहिलं. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, जमावाला हिंसक होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात? या बाबीचा अभ्यास मानसशास्त्राच्या या शाखेत केला जातो. म्हणजे तुम्हाला मानसशास्त्राच्या शाखा माहिती असायला पाहिजे. आता अर्थात त्या तोंडपाठ करायची गरज नाही, शब्दातून त्यांचा अर्थ कळतो, टेन्शन घ्यायचं नाही. मग पहा, प्रायोगिक मानसशास्त्र म्हणजे काय? वेगवेगळे प्रयोग आहेत. वर काही प्रयोगाचं वर्णन आहे का? नाही, एक कट. बोधात्मक मानसशास्त्र, बोधात्मक म्हणजे ज्ञानाचा विकास. इथं वरती ज्ञानाच्या विकासासंदर्भात आहे का? नाही, दोन बिकट. आता 3 नंबर, सामाजिक, जमाव म्हणजे समाज आहे, याचा अर्थ ऑप्शन नंबर 3. बालमानसशास्त्र म्हणजे बालकाच्या विकासाचा अभ्यास आहे, पण इथं वरती आहे का? नाही, याचा अर्थ 1, 2 आणि 4 पर्याय नाहीयेत आणि मग उरलेलं ऑप्शन नंबर 3 उत्तर आपल्या प्रश्नाचं आहे. पुढे पहा, सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या कोणत्या भाषेतल्या शब्दापासून तयार झालाय? मगाच्या प्रश्नामध्ये आलंच होतं, ऑप्शन नंबर 1 आहे ग्रीक. युरोप खंडामध्ये मानसशास्त्राचा सर्वप्रथम शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू झालाय. युरोप खंडामध्ये मानसशास्त्राचा सर्वप्रथम अभ्यास कुठे सुरू झालाय? ग्रीस देशामध्ये. आणि म्हणून ग्रीस देशातीलच संशोधकांनी त्याला तसं नाव दिलंय. म्हणून तो ग्रीक शब्द आहे सायकोलोगस. सायको आत्मा, लोगस म्हणजे चर्चा करणे, अभ्यास करणे. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, चुकीची जोडी ओळखा. आता चुकीची जोडी ओळखायची. पहा, आत्म्याचे शास्त्र प्लेटो, चुकीची जोडी आहे. मग आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या कोणाची आहे? ही व्याख्या अरिस्टॉटलची आहे. तुम्हाला माहिती आहे त्यांच्या डी ॲनिमा नावाच्या ग्रंथामध्ये. मग प्लेटोची व्याख्या काय? प्लेटोची व्याख्या आहे व्यक्ती भिन्नतेचे शास्त्र. व्यक्ती भिन्नतेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी प्लेटोची व्याख्या. रिपब्लिक नावाचा त्याचा ग्रंथ आहे. यानंतर दुसरी आहे पहा, मनाचे शास्त्र मॅकडुगल, ही बरोबर आहे. यानंतर पहा, बोधावस्थेचे शास्त्र सिग्मंड फ्राइड. नाही, बोधावस्थेचे शास्त्र विल्यम वुंडची व्याख्या आहे आणि अबोधावस्थेचे, सुप्तावस्थेचे शास्त्र सिग्मंड फ्राइडची व्याख्या उलट केलं. याचा अर्थ ही पण जोडी चुकीची, ही पण जोडी चुकीची. आपल्याला चुकीची जोडी ओळखायची म्हणजे अ क ड आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3. सगळ्या व्याख्या पाठ पाहिजे, लक्षात पाहिजे. एखादी व्याख्या आली टपकन पर्यायातून आपल्याला ओळखता आलं पाहिजे. पहिली व्याख्या अरिस्टॉटलची आत्म्याचे शास्त्र, डी ॲनिमा ग्रंथ. दुसरी व्याख्या प्लेटोची रिपब्लिक ग्रंथ, व्यक्तिभिन्नतेचे शास्त्र. तिसरी व्याख्या मॅकडुगलची आहे, मनाचे शास्त्र. चौथी व्याख्या विल्यम वुंडची आहे, बोधावस्थेचे शास्त्र. पाचवी व्याख्या सिग्मंड फ्राइड आहे, अबोधावस्थेचे शास्त्र. सहावी व्याख्या अर्थपूर्ण सर्वमान्य आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र, वॅटसनची. पुढे मनची व्याख्या अनुभव व वर्तनाचे शास्त्र. पुढे रॉबिन्स, किंग्स आणि मॉर्गन यांनी व्याख्या मांडली मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र. क्रो आणि क्रोनी व्याख्या मांडली मानवी अनुभव व मानवी संबंधाचे व मानवी व्यवहाराचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आणि मग शेवटी वुडवर्डचं बी बरोबर SOR हे सूत्र, हे सगळे व्याख्या लक्षात ठेवायच्यात. ओके, नेक्स्ट. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू करणारा टिंबटिंब या देशाचा विल्यम वुंड व त्याचा सहकारी टिंबटिंब. इसवी सन 1879 मध्ये जर्मनी या देशामध्ये मानसशास्त्राची लायप्झिग या विद्यापीठामध्ये पहिली प्रयोगशाळा सुरू झाली. म्हणजे जर्मनी या देशामध्ये सुरू करणारा या देशाचा, ओके, म्हणजे जर्मनी या देशाचा विल्यम वुंड व त्याचा सहकारी टिंबटिंब, त्याचा सहकारी टिचनेर होता. ऑप्शन नंबर 1.
आणि मग यांनी आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर केला, स्वतःच्या वेदना, भावना, कल्पना यांचा अभ्यास केला, मानसशास्त्राला विज्ञान निष्ठतेचा पाया उपलब्ध करून दिला. म्हणून मानसशास्त्र ही स्वतंत्र शाखा म्हणून, स्वतंत्र शास्त्र म्हणून त्याची गणना झाली. अदरवाईज एकेकाळी मानसशास्त्र तत्वज्ञान या शास्त्राचा भाग म्हणून अभ्यासला जायचा. ओके, ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर. आणि मग या दोघांनी रचनावाद हा मानसशास्त्राचा पहिला संप्रदाय मांडला. पुढचा प्रश्न, मानवी वर्तनाच्या मुळाचे अबोध प्रेरणा असतात या संकल्पनेचे प्रमुख प्रवक्ते. तर मानवी मनाचा बोधावस्थेचा भाग हा फक्त 1/8 असतो आणि अबोधावस्थेचा भाग हा 7/8 असतो, अशी संकल्पना मनोविश्लेषणवादानं मांडली. मनोविश्लेषणवादाचे जनक प्रवक्ते सिग्मंड फ्राईड आहेत आणि यांनी ही संकल्पना मांडली. म्हणून त्यांची व्याख्याच आहे अबोधावस्थेचे, सुप्तावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. याच्यानंतर पुढे पहा, मानसशास्त्र म्हणजे मानवी व्यवहार व मानवी संबंधाचे अध्ययन होय. ही व्याख्या कोणाची आहे? तर क्रो आणि क्रोची व्याख्या आहे. ऑप्शन नंबर 1. उडवरचं सूत्र बी बरोबर एस वार. ओके, ऑप्शन नंबर 1. क्वांटिलियन यानं वक्ता तयार करण्याच्या निवडीमध्ये बुद्धीचा विचार केला जावा असं मत मांडलं होतं. मानसशास्त्राचं पहिलं पुस्तक कोणतं? 2021च्या टीईटीला आलेला प्रश्न. प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी मानसशास्त्राचं पहिलं पुस्तक आहे, जे विल्यम जेम्सनं लिहिलेलं आहे, ज्याला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात, अमेरिकन मानसशास्त्राचा जनक म्हणतात. हा, मात्र अमेरिकन प्राणी मानसशास्त्राचा जनक आला तर एडवर्ड थॉर्नडाईक आहे, हे सुद्धा विसरायचं नाही. नेक्स्ट, मानसशास्त्राचा पहिला विचार प्रवाह हा मानला जातो. मानसशास्त्राचा पहिला विचार प्रवाह म्हणजे मानसशास्त्राचे प्रमुख जे 6 संप्रदाय आहेत, विचार प्रणाली आहेत, त्यातला अगोदरचा तो रचनावाद आहे, जो टिचनर आणि विल्यम वुंट यांना मांडलेला आहे, ज्यांना आत्मनिरीक्षण या अभ्यास पद्धतीला महत्त्व दिलं. ऑप्शन नंबर 1 जॉन डुईचा कार्यवाद असेल. मनोविश्लेषणवाद सिग्मंड फ्राईडचा आहे. वर्तनवाद हा जे बी वॅटसनचा आहे. सगळेच महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट, दिलेल्या पर्यायांपैकी मानसशास्त्राचे 2 प्रकार कोणते? हा डीएडच्या सीईटीला आलेला प्रश्न आहे. पहा, मानसशास्त्राचे 2 प्रकार आहेत. कोणते? तर एक आहे प्रायोगिक प्रकार आणि दुसरा सैद्धांतिक प्रकार. ऑप्शन नंबर 3 आहे, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, एज्युकेर या लॅटिन शब्दाचा शिक्षण, शिक्षण या संकल्पनेचा अर्थ पाहत असताना आपल्याला इंग्लिश एज्युकेशन हा शब्द माहिती असायला पाहिजे. आणि हा इंग्लिश एज्युकेशन शब्द हा लॅटिन भाषेतील शब्दापासून तयार झालाय. मग लॅटिन भाषेतला कोणत्या शब्दापासून? तर EDUCERE असा एक शब्द आणि दुसरा आहे EDUCARE. फक्त इथं ए आणि इथं ई एवढाच फरक आहे, बाकी सेम आहे. तर या एज्युकेअर याचा अर्थ होतो बाहेर काढणे. म्हणजे आपल्यामध्ये जी सुप्त शक्ती आहे, आपल्यामध्ये जी सुप्त शक्ती आहे, ती सुप्त शक्ती बाहेर काढणे, अशा रीतीनं विकास करणे तिचा असा अर्थ. आणि या एज्युकेअरचा अर्थ होतो पालन पोषण करणे, पालन पोषण करणे असा याचा अर्थ होतो. दोन्ही संकल्पना लक्षात राहू द्या. दोन्ही लॅटिन शब्द आहेत. आपल्याला इथं ERI आहे. ऑप्शन नंबर 1 आहे, पर्याय क्रमांक 1 आहे, बाहेर काढणे. नेक्स्ट, खालील पैकी मानसशास्त्राच्या स्वरूपातील कोणता घटक नाही? पहा, मानसशास्त्राचं स्वरूप तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये 2 संकल्पनांचं स्वरूप मी सांगितलं. एक शिक्षणशास्त्राचं स्वरूप आणि दुसरं मानसशास्त्राचं स्वरूप. मग शिक्षणशास्त्राचं स्वरूप कसं आहे? आदर्शवादी आहे. त्याला सगळं छान 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 चांगलं चांगलं पाहिजे आणि मग ते आदर्शवादी आहे. मात्र मानसशास्त्राचं स्वरूप वास्तववादी आहे. आहे तसा वर्तनाचा स्वीकार ते करतं, आहे तशा वर्तनाचं स्वरूप ते मांडतं. आणि म्हणून वास्तववादी, स्वीकारात्मक आणि स्वरूपात्मक हे मानसशास्त्राच्या स्वरूपामध्ये आहे. पण आपल्याला नाही विचारलंय तर ते आदर्शवादी नाहीये, ते शिक्षणशास्त्राचं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी शिक्षण प्रक्रियेचे कोणते वैशिष्ट्य नाही?
शिक्षण प्रक्रियेचं कोणतं वैशिष्ट्य नाहीये. नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे, अगदी बरोबर. ही मानसिक प्रक्रिया आहे, अगदी बरोबर. फक्त कृतीद्वारे होणारी क्रिया, फक्त काय, फक्त कृतीद्वारे होते. फक्त कृतीद्वारे अध्ययन होतं. शिक्षण कृती व्यतिरिक्त अनेक कन्सेप्टने होत असतं. म्हणून ही परिपूर्ण बरोबर नसलेली संकल्पना आहे, पर्याय आहे. म्हणून आपल्याला तेच विचारलेलं आहे, वैशिष्ट्य नाही तर फक्त कृतीद्वारे होणारी प्रक्रिया म्हणजे शिक्षण नाहीये. व्यापक संकल्पना आहे. ऑप्शन नंबर 3 उत्तर. पुढे, शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. ही व्याख्या कोणी मांडली हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. मी तुम्हाला सांगितली आयडिया, वर्तनाच्या मुळाशी, मूळ मूळ जड. ओके, ऑप्शन नंबर 3 CH जड यांची ही व्याख्या आहे. ऑप्शन नंबर 3. आता गुथ्री आणि पॉवर्स यांची व्याख्या परीक्षेला येऊ शकते. काय तर मानसशास्त्रातील सिद्धांताचा वापर करून शिक्षणशास्त्रातल्या समस्या सोडवणारं शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र, अशी गुथ्री आणि पॉवर्सची व्याख्या. ओके, आपलं ऑप्शन नंबर 3. आता क्रो आणि क्रो, जन्मापासून तर वृद्धावस्थेपर्यंत अध्ययन अध्यापनाचा अभ्यास करणं, अशी व्याख्या क्रो आणि क्रो. परंतु इथं आपल्याला 3 नंबरचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, खालीलपैकी रुसो यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? आता हा नियतिवाद पहिला पर्याय तो रॅडझेल यानं लिहिलाय. या रॅडझेलला मानवी भूगोलाचा जनक म्हणतात, राजकीय भूगोलाचा जनक म्हणतात आणि त्याचं नियतिवाद हा ग्रंथ आहे. कॉस्मॉस हा ग्रंथ जो आहे अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट याचा आहे. अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट याचा हा ग्रंथ आहे. हा भूगोला संदर्भाचा ग्रंथ आहे आणि अलेक्झांडर फॉन हम्बोल्टला आधुनिक भूगोलाचा जनक म्हणतात. आधुनिक भूगोलाचा जनक अजून एक आहे, कोण? कार्ल रिटर. कार्ल रिटर. ओके, आणि याचा अर्धकुंडे नावाचा ग्रंथ जो आहे, अर्धकुंडे, तो ही फेमस आहे, तोही परीक्षेला येतो. मात्र आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 द एमिली. द एमिली. रुसो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक ज्याला म्हणतात तो रुसो. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, अनुताई वाघ व ताराबाई मोडक यांनी या जिल्ह्यातील कोसबाड येथे ग्राम बाल शिक्षण कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र तुम्हाला माहिती आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये अनुताई वाघ ताराबाई मोडक यांचं मोठं काम आहे आणि म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, पर्याय क्रमांक 4. ओके, तर मला वाटतं 25 प्रश्न झाले आणि 25 पैकी 25 तुम्हाला पडले असतील. 25 पैकी 25 प्रश्न कालच्या आपण फास्ट ट्रॅकच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. रेग्युलर लेक्चर केलं आणि आता प्रश्नोत्तर पाहिले. याच्या व्यतिरिक्त याच्या अगोदर पाठीमागं अगदी 2008च्या DED-CET पर्यंत एकही प्रश्न वेगळा आलेला नाही आणि याच्या पुढे 10-20 वर्ष येत नाही. फक्त एवढ्या संकल्पना डोक्यात ठेवा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या गरजांचा विचार करून पालकांच्या आणि शिक्षकांच्या शाळेच्या मागणी खातर इयत्ता 8वी ते इयत्ता 10वी पर्यंत गणित, विज्ञान आणि इंग्रजी म्हणजे मॅथ, सायन्स आणि इंग्लिशचे रेग्युलर स्टेट बोर्डचे क्लासेस, लाईव्ह स्वरूपातले क्लासेस सुरू केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला गणित विषय शिकवणार आहेत. गेल्या 24 वर्षापासून जे गणिताचे क्लासेस घेत आहेत आदरणीय श्री डोंगरे सर. यानंतर यामध्ये तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहेत, इंग्लिश टेक्स्टबुक शिकवणार आहेत श्री गीते सर, जे गेल्या 14 वर्षापासून शिकवत आहेत. आणि यातील ग्रामर 8वी 9वी 10वीचं ग्रामर जे आहे ते ग्रामर मी घेणार आहे. ओके, यानंतर यातील सायन्स जे आहे ते सायन्स आदरणीय शिंदे मॅडम घेणार आहेत. ओके, अशा प्रकारची आपली ही टीम आहे आणि ही टीम परिपूर्ण गायडन्स हे देण्याच्या हेतूनं इथं उतरलेली आहे. हा आमचा बिझनेस, हा आमचं प्रोफेशन आहे, तर पॅशन म्हणून आणि आत्ताच्या काळाची गरज म्हणून आम्ही पाहत आहोत की मुलांना घरात बसल्या, सायकलवरून पडला, गाडीचा ॲक्सिडेंट झाला, बाहेर हाणामाऱ्या झाल्या, मोर्चात गुंतला, दंगलीत अडकला, असलं काही प्रचंड रिस्की आणि प्रचंड टेन्शन देणारं शिक्षण झालंय. म्हणून मुलांना घर बसल्या हे मिळावं म्हणून 8वी ते 10वी खरं तर आमचा मानस पहिलीपासून सुरू करण्याचा आहे. मात्र पुढच्या वर्षी, या वर्षी 8वी 9वी 10वी आणि यामध्ये
8वीची फी, ही 8वीची फी जी आहे ती 4,000 रुपये आहे, 9वीची 5,000 रुपये आहे, 10वीची 6,000 रुपये आहे. खरं तर मी माझ्या कन्याचे ऑफलाईनला 20,000 भरले. 20,000 भरले, 2च विषय, मॅथ सायन्स. म्हणजे तुम्हाला सांगतो, पण ऑनलाईनला आपण याच्यातही 50% केले, म्हणजे 10वीची फक्त 3,000 रुपये फी, 9वीची 2,500 आणि 8वीची 2,000 रुपये फी मध्ये संपूर्ण वर्षभर नुसतं टीचिंग नाही तर टेस्ट, होमवर्क या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत पहा. आणि झालेलं लाईव्ह लेक्चर वर्षभर कधी किती वेळा तुम्ही पाहू शकता. सोडवण्यासाठी आलेली टेस्ट सुद्धा वर्षभर किती वेळा तुम्ही सोडवू शकता. अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आपण सुरू केलेला आहे. ज्यांना जॉईन करायचं आहे, आपलं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी नावाचं हे दुसरं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून त्यामधून जॉईन करायचं. खरं तर ऑफर 30 जूनपर्यंतच होती, मात्र 1 आठवड्यापर्यंत ती वाढवलेली आहे. ज्यांच्या घरात किंवा शाळेमध्ये असे गरजू मुलं आहेत, अशा मुलांसाठी अवश्य सांगा, सुचवा आणि जॉईन करा. अजून एक महत्त्वाची गोष्ट की मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या या आपल्या ॲप्लिकेशनमध्ये इयत्ता 4थी स्कॉलरशिप, इयत्ता 5वीची नवोदय असेल, 8वी NMMS असेल, 7वी स्कॉलरशिप असेल, हे सगळे क्लासेस लाईव्हच्या माध्यमातून सुरू झालेले आहेत. परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही आपलं मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी ॲप डाउनलोड करा, त्यामधून तुम्ही जॉईन करा. आणि मला काही शंका असल्यास या नंबरवरती मला व्हॉट्सॲपला मेसेज करा, सर्व त्याची डिटेल तुम्हाला कळवली जाईल. ओके, आजच्या या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटणार आहोत पुढील टॉपिकमध्ये. याच उत्साहानं, याच जिद्दीनं आपल्या ध्येयापर्यंत चालत राहायचं आणि ध्येय प्राप्त करायचं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.